नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे गायत्रीने मानसीला सांगितलेलं असतं, गुडघ्यावरती बसून यायचं, रेंगाळत रेंगाळत आणि माझ्या हातावरती पैसे ठेवायचे आणि जर असं नाही केलं तर तात्यासाहेब सासूबाईंच्या हातावरती छडीने मारतील. तेव्हा सासूबाईचा मार वाचवण्यासाठी मानसी आता गायत्रीचं ऐकते आणि गुडघ्यावरती बसून तिच्या हातावरती पैसे ठेवायला जाते. पैसे दिल्यानंतर मानसी ही खूपच जास्त रडत असते. तिला वाईट वाटलेलं असतं गायत्रीच्या वागण्याचं. तेव्हा गायत्री म्हणत असते की लुकअप लुकअप. आणि जेव्हा मानसी तिच्याकडे बघते तेव्हा गायत्री म्हणत असते की मला आहे ना, हरलेले चेहरे बघायला खूपच जास्त आवडतात. बघितलंस ना तू, मला पण येते की नाही जादू करता. म्हणजे मी तिथे न येता माझ्या हातामध्ये पैसे आले की नाही. तेव्हा इथे आता गायत्री मानसीकडे बघते आणि म्हणते, बघितलंस ना, मलासुद्धा जादू करता आली आणि मलासुद्धा हे पैसे परत घेतासुद्धा आले. तेव्हा घराची जबाबदारी घ्यायची आहे ना, स्वतःच्या बळावरती घ्यायची, अशी दुसऱ्यांच्या बळावरती नाही. कळलं का तुला? तेव्हा इथे आता गायत्री जेव्हा मानसीला म्हणते की मला हरलेले चेहरे बघायला आवडतात, तेव्हा मानसीला तिचा खूपच जास्त राग आलेला असतो. तेव्हा इकडे गायत्री तिला चिडवण्याचं काम करत असते. तिच्याकडे बघून भुवयावरती करून हसत असते. तेव्हा इथे आता सुनंदा येते आणि म्हणते की मानसी ये, उभी राहा, आणि तिला उठून उभं करते. तेव्हा इथे आता गायत्री म्हणत असते, हां मानसी, तू इथे येऊन माझ्या हातामध्ये हे पैसे दिलेस, हा जो काही दानशूरपणा दाखवलायस ना, त्याच्यामुळे मी खुश होऊन तुझ्या या सर्टिफिकेटवरती साईन करेन. असं जर तुला वाटत असेल ना, तर तसं अजिबात होणार नाही आहे. मी तुझ्या सर्टिफिकेटवरती आत्ता साईन करणार नाही आहे, कळलं तुला? तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, आणि काय तात्यासाहेब, बघितलंत का तुम्ही? काय तुमची सूनबाई? अहो, घराची जबाबदारी घेतली आहे ना तिने, मग असे दुसऱ्यांच्या बळावरती ती घराची जबाबदारी पार पाडणार आहे का? सांगा ना मला. हे एवढ्याशा पैशांवरती ती हे घर चालवणार होती. तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, आणि तात्यासाहेब, अहो मी तुम्हाला आत्ताच सांगते, या मानसीने हे जे काही केलं आहे ना, तिचा हा आगाऊपणा मी कधीच विसरणार नाही आहे. तिच्या ह्या आगाऊपणामुळे तिने ह्या सगळ्या प्रभू घराण्यातील लोकांच्या पोटाला नक्कीच चिमटा काढलेला आहे. त्याच्यामुळे तिचा हा दानशूरपणा बाजूला ठेवा आणि तिचा हा जो काही आगाऊपणा आहे ना, तो तुम्ही बघा, ज्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या पोटाला चिमटा लागणार आहे. तेव्हा इथे आता तुम्हाला खरी मोठ्या सूनबाईची किंमत कळेल. जेव्हा ही तुमची लहान सूनबाई घर व्यवस्थित सांभाळणार नाही ना, तेव्हा तुम्हाला माझी किंमत कळणार आहे. कळलं तुम्हाला? तोपर्यंत तुम्हाला काही कळणार नाही. मी पण बघते ना, आता ही मानसी हे घर कसं सांभाळते ते. तेव्हा इथे गायत्रीने तिला जे चॅलेंज दिलेलं असतं की स्वतःच्या बळावरती हे घर सांभाळून दाखवायचं. आणि तेव्हा इथे आता घरामध्ये जे वाणसामान आणण्यासाठी इन्शुरन्सचे पैसे दिलेले असतात, ते पैसे म्हणजे जणू काही फुकटचेच असतात. ते प्रभू घराण्यातील कुणीही कमावून तिला दिलेले नसतात घर चालवण्यासाठी. त्याच्यामुळे गायत्री ते पैसे आता घेऊन जातच असते. तेवढ्यातच मानसी म्हणत असते की 1 मिनिट गायत्री मॅम, 1 मिनिट. आणि ती इथे गायत्रीजवळ येऊन उभी राहते आणि म्हणत असते, मॅम, खरंच आज तुम्ही जे काही वागलात ना, त्यामुळे खरंच खूप वाईट वाटलं. खरंच खूप वाईट. पण तरीसुद्धा एक गोष्ट मला कळली आहे, तुम्ही माझ्याबरोबर कशाही वागा, पण तुम्ही मला जे काही चॅलेंजेस देत असता त्यातूनच मला माझा मार्ग सापडत असतो. आणि बरोबर बोललात तुम्ही. खरंच बरोबर बोललात. आता मी या घराची जबाबदारी घेतली आहे, म्हणजे मलाच काहीतरी करून हे घर सांभाळायचं आहे, बरोबर की नाही? मलाच काहीतरी कष्ट करावे लागतील, काम करावं लागेल. तेव्हाच मी या घराचा डोलारा सांभाळू शकते. बरोबर आहे की नाही? आता हे घर मीच सांभाळणार. मलाच काहीतरी करावं लागेल. तेव्हा गायत्री म्हणत असते, मानसी, अगं तू तरी एकटी काय काय करणार आहेस गं? सांग ना. एवढं मोठं घर कसं काय सांभाळणार? तेव्हा इथे मानसी म्हणत असते, मी एकटी कुठे आहे? माझ्याबरोबर सूरजदादा आहेत ना. सूरजदादा माझी मदत करतील. हो की नाही सूरजदादा? मी आणि सूरजदादा आम्ही दोघेजणं मिळून या घरासाठी काही ना काहीतरी नक्की करू. आमचं असं नवीन काहीतरी सुरू करू हे घर चालवण्यासाठी. तेव्हा गायत्री म्हणत असते, कोण? सूरज. आपला हा सूरज, हा तुझी मदत करणार आहे? अगं, या घरातील प्रभूंना कमावून आणण्याची सवय आहे का? हे लोक तुला मदत करणार आहेत? मानसी, अगं या लोकांच्या जीवावरती तू हे घर सांभाळणार आहेस? मी या घराला किती वर्ष ओळखते तुला माहिती आहे ना.
या प्रभू घराण्याने काय स्वतःचं घर चालवलंय हे मी बघितलंय ना, त्यामुळे तू या सूरजकडून अपेक्षा ठेवणार आहेस का आणि तू हे घर चालवणार आहेस? तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, अगं तू या घरामध्ये गीताला परत आणण्याचा जो काही विचार करतेस ना, त्यासाठी सूरजला स्वतःच्या पायावरती उभं राहावं लागेल. आणि अजून एक गोष्ट, तू या सूरजला जे काही म्हणशील ना त्याच्यावरती तो फक्त मान हलवेल. सूरजदादा गीता वहिनीला घरात आणायचं का? तो फक्त मान हलवेल, अशी गुबू नंदीबैलासारखी. आता तू विचारशील तेव्हा तो काय म्हणेल मला माहिती नाही, पण आता मी विचारेन तेव्हा तो काय म्हणतोय ते बघ. सूरज, गीताला या घरामध्ये आणायचं का परत? ती येईल का परत? तेव्हा इथे सूरजदादा घाबरतात आणि नाही नाही असं म्हणत असतात. तेव्हा गायत्री म्हणत असते, बघितलंस ना, तू काही म्हण गं, पण सूरज नाहीच म्हणणार आहे. बरोबर की नाही सूरज? तेव्हा इथे आता गायत्री म्हणत असते, तुम्ही तुमचं असं काय सुरू करणार आहात ना आणि त्याच्यामधून हे तू घर सांभाळणार आहेस मला माहिती नाही. पण तू एकटी तरी काय काय करणार? त्यापेक्षा एक काम कर, अगं पेपरवरती तेजसची सही घे आणि हे घर आहे ना ते माझ्या नावावरती करून टाक. आपण दोघंजणं मिळून हे घर विकूया आणि आनंदाने राहूया ना. कशाला एवढी मेहनत घेतीयेस? तेजसला सांग साईन करायला. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, लगेच हार मानू? अहो आता कुठे या घराची जबाबदारी घेतली आहे ना, मग आधी ती मला पार तर पाडू द्या, की आधीच हार मानू आणि सगळं काही हातातून घालून बसू? असं तर करणार नाही ना. मी या घराची जबाबदारी घेईन आणि हे घर व्यवस्थितरित्या सांभाळून सुद्धा दाखवेन आणि ते सुद्धा सूरजदादा यांच्या मदतीने. तेव्हा गायत्री रागवते आणि तिथून निघून जाते. तेव्हा सूरज येतो आणि म्हणत असतो, अगं मानसी, अगं हे काय बोललीस तू वहिनीला आणि हे काय चॅलेंज स्वीकारलेस माझ्या मदतीने? अगं आपण काय करणार आहोत? तेव्हा मानसी म्हणत असते की सूरजदादा, अहो आपण खूप काही करू शकतो, पण एक मात्र नक्की, मी आता हार मानणार नाही आहे. बरोबर बोलत होत्या गायत्री मॅम. मी ते पैसे घ्यायला नकोच होते. ते पैसे घेऊन मी खूप मोठी चूक केली, कारण आपल्यालाच आता आपलं घर चालवण्यासाठी काही ना काहीतरी करायला पाहिजे. हे बघा सूरजदादा, आपण इथे आता हार मानायची नाही, अजिबात हारून जायचं नाही. आपल्याला नक्कीच काहीतरी असं करावं लागणार आहे ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये इन्कम येईल आणि आपलं घरसुद्धा व्यवस्थित चालेल. हो की नाही? तुम्ही आहात ना माझ्याबरोबर? द्याल ना माझी साथ? हे बघा, आपल्याला गीतावाणीला सुद्धा या घरामध्ये परत आणायचं आहे आणि आपलं घर आपल्याला कसं चालवता येईल याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. पण मी आता हार मानणार नाही आहे. मी इथे गायत्री मॅमला सडेतोड असं उत्तर नक्कीच देणार. त्यानंतर तेजस आपल्या ऑफिसमध्ये काम करत असतो. तेव्हा तेजसला मानसीची आठवण येते, कारण मानसीने त्याला विचारलेलं असतं, मी तुमची कोण आहे ते मला सांगा ना. तेव्हा तेजस म्हणतो, तुम्ही एक काम करा, आज माझ्यासाठी तुम्ही ऑफिसमध्ये डबा घेऊन याल ना? आपण दोघंजणं सोबत आज लंच करूया. तेव्हा इथे मानसी म्हणते, ठीक आहे, मी तुमच्यासाठी डबा घेऊन येते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता तेजस मानसीला खूप जास्त मिस करत असतो. तेव्हा तो बाजूच्या कदम यांना विचारतो की काय, मग आज डबा आणलात की नाही? काय आणलं डब्यामध्ये? तेव्हा कदम म्हणत असतात की बटाट्याची भाजी आणली आहे. बटाट्याची भाजी हे ऐकल्यानंतर तेजसला प्रेक्षकांनो खूपच जास्त हसायला आलेलं असतं, कारण त्याला जेलचे ते दिवस आठवतात ज्या वेळेला मानसी तेजससाठी बटाट्याची भाजी घेऊन आलेली असते आणि ती तेजसला म्हणालेली असते की खा ना धनी, मी तुमच्यासाठी बटाट्याची भाजी आणली आहे. आणि तिने स्वतःच्या हाताने तेजसला घाससुद्धा भरवलेला असतो आणि तेव्हाची ती सगळी परिस्थिती त्याला आठवते आणि तो हसायला लागतो. तेव्हा कदम म्हणतात, काय हो, काय झालं हसायला? बायकोची आठवण आली की काय? तेव्हा इथे तेजस म्हणतो, हो ना, त्यांनीसुद्धा आणलेली मला बटाट्याची भाजी. तेव्हा इकडे आता त्या मॅडम विचारत असतात की तुम्ही काय आणले डब्यामध्ये? तेव्हा इकडे आता तेजस म्हणत असतो, नाही मी डबा आणलेला नाही आहे, त्या घेऊन येणार आहेत ना. तेव्हा इकडे आता कदम विचारतात, कोणत्या? बायको का? तेव्हा इकडे मॅडम म्हणतात, म्हणजे लकीच्या मांडणार आहेत वाटतं डबा. आता बायको स्वतः डबा घेऊन येणार आहे म्हणजे काहीतरी स्पेशलच असणार. काय आणले डब्यामध्ये? तेव्हा इथे तेजस म्हणतो, नाही मला नाही माहिती, मला उशीर झाला म्हणून त्या म्हणाल्या की मी डबा घेऊन येते म्हणून. तेव्हा त्याच आणतील ना काहीतरी बनवून, मला माहितीसुद्धा नाही आहे. तेव्हा इथे कदम म्हणत असतात, हे बघा अहो तेजस, डबा आणायला सांगा, पण थोडं जास्तीचंच आणायला सांगा, कारण तुमची बायको जेवण खूप छान बनवते असं मी ऐकलं आहे. तेव्हा तुम्ही जरा थोडं जे काही आणतील ना ते थोडं जास्तच आणायला सांगा, म्हणजे आमच्याबरोबर शेअर कराल ना.
तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, का हो तुमची बायको काय भाजी चांगली नाही बनवत की काय? तेव्हा इथे सगळेजण आता हसायला लागतात. तर तेजससुद्धा त्यांची गंमतच करत असतो. म्हणून इथे आता विचारण्यासाठी फोन केलेला असतो. तर इथे सुनंदा जे जे काही डब्यांमध्ये थोडं थोडं उरलेलं असतं ते सगळं आता इथे ताटांमध्ये काढत असते. तेव्हा थोडीशी डाळ, थोडंसं मूग, त्यानंतर थोडासा रवा आणि इथे पीठ मात्र जास्त राहिलेलं असतं. तेव्हा इथे आता तेजसला काही धीर नसतो. तो फोन करतो माणसेला विचारायला की डब्यामध्ये काय घेऊन येत आहे म्हणून, कारण आता थोड्याच वेळात इथे लंच टाईम होणार असतो. तेव्हा तेजसने फोन केल्यानंतर मानसी फोन उचलते. तेव्हा तेजस म्हणत असतो की लकी चांप, तुम्ही येत आहे ना माझा डबा घेऊन? सांगा ना डब्याला काय बनवलं आहे, काय घेऊन येत आहे तुम्ही माझ्यासाठी? तेव्हा इथे माणसे आता थोडा वेळ थांबते, कारण तिलाच माहिती नसतं की ती आता तेजससाठी काय बनवणार आहे. तेव्हा ती थोडा वेळ गप्प बसलेली असते. तेव्हा तेजस म्हणतो, अहो काय बनवले सांगा ना, एवढं छान बनवलं आहे का? तेव्हा इथे आता सुनंदा म्हणत असते की मानसी, अगं एवढंच पीठ उरले, एवढ्या पिठामध्ये काय बनवणार आहेस तू? तेव्हा इकडे मानसी आता म्हणते, एक मिनिट थांबा, आणि ती तेजसला म्हणते की तेजस, आज मी तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल घेऊन येते, तुम्ही फोन ठेवा, मी येतेच थोड्या वेळामध्ये. तेव्हा तो म्हणतो, अहो काय स्पेशल ते तरी सांगा ना. तेव्हा मानसी म्हणते, सांगते ना राष्ट्रहित, खूप तुमच्यासाठी स्पेशल असणार आहे, थोडी फक्त वाट बघा, आम्ही येतोयच. त्यानंतरला इथे मानसी आता फोन ठेवते आणि इथे सुनंदाला म्हणत असते की मावशी, अहो याच्यामधून आपण काहीतरी छान बनवूया. तेव्हा सुनंदा म्हणते, पण एवढूशा पिठामध्ये आपण बनवणार तरी काय? तेव्हा मानसी म्हणत असते की आपण याच्यामधून तुमची जी स्पेशालिटी आहे ना ते बनवूया. तेव्हा इथे सुनंदाना आता माहितीसुद्धा नसतं की तिची अशी स्पेशालिटी काय आहे, पण ते मात्र मानसीने स्वतः बनवलेलं असतं. त्यानंतरला इकडे सगळेजण आता जेवायला बसलेले असतात. सगळेजण आपला डबा एकमेकांबरोबर शेअर करत असतात. त्याच्यामुळे सगळे जेवत असताना इकडे तेजस मात्र दारापाशी उभा राहून मानसीची वाट बघत असतो की मानसी अजून कशी आली नाही. तेव्हा इकडे, काय हो तुमचा अजून डबा आलेला नाही आहे काय? मग तुम्ही आम्हाला इथे जॉईन व्हा ना, असं मॅडम म्हणत असतात. तेव्हा तेजस म्हणत असतो, नाही नको नको, तुम्ही प्लीज खा बरं, मानसी आता येतच असतील. तेव्हा इकडे आता मॅडम म्हणत असतात, नाही पण खूप उशीर झाला आहे ना, तोपर्यंत तुम्ही या बसा, आम्हाला जॉईन व्हा. तेव्हा इथे तेजस म्हणतो, नाही नको. तेव्हा इकडे कदमसुद्धा म्हणत असतात, अहो असं काय करताय, माझ्या बायकोने बटाट्याची भाजी दिली आहे ना, तुम्ही चपाती आणि भाजी घ्या ना, तोपर्यंत लकी चार्म येतील. तेव्हा इकडे मानसी आता आलेली असते. ती म्हणते राष्ट्रहित. तेव्हा इकडे राष्ट्रहित असं विचारल्यानंतर आता सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात. राष्ट्रहित म्हणजे काय? तेव्हा तेजस म्हणत असतो, एक काम करा, राष्ट्रहित गुगलवरती टाका आणि बघा त्याचा अर्थ काय होतो ते. त्यानंतरला मानसी आल्यानंतर तिथे तेजसचे बॉससुद्धा आलेले असतात आणि ते म्हणत असतात की खरंच आज तुम्ही आलात का डबा घेऊन? खरंच मानसी, तुमचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. म्हणजे सगळे जेव्हा तेजसच्या विरोधात होते, फक्त तुम्हीच अशा होतात ज्या तेजसच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होता, बरोबर की नाही? तेव्हा इकडे मानसी म्हणत असते की थँक्यू सर, मी तेजसचा डबा घेऊन आली आहे. तेव्हा तेजस म्हणतो, काय आणले? बिर्याणी आणली आहे की काय? एवढं भरून आणले म्हणून विचारतोय. तेव्हा इकडे आता मानसी त्याच्याकडे बघायला लागते. त्यानंतरला तेजस म्हणतो, खरंच सांगा ना काय याच्यामध्ये? तेव्हा मानसी म्हणते की याच्यामध्ये आपली स्पेशालिटी आहे, तुम्ही खाऊन तर बघा. तेव्हा इथे तेजस डबा उघडतो तर त्याच्यामध्ये तहान लाडू आणि भूक लाडू असतात. तेव्हा सगळेजण म्हणतात, हे काय डब्यामध्ये लाडू, आज तुम्ही लाडू खाणार आहात की काय? तेव्हा मानसी म्हणते, हे आहेत ना आमच्या घरची स्पेशालिटी, म्हणजे तहान लाडू, भूक लाडू. हे लाडू आपण भूक लागल्यानंतर सुद्धा खाऊ शकतो, आपल्याला याच्यातून पौष्टिक आहारच मिळतो, बरोबर की नाही राष्ट्रहित? तेव्हा इथे तेजस म्हणतो, अगदी बरोबर, पण तुम्ही हे लाडू का आणलेत? तेव्हा ती म्हणते, कारण पौष्टिक लाडू आहेत, शरीरासाठी खूपच चांगले, म्हणून घेऊन आले तुमच्यासाठी. तेव्हा ती म्हणते, तुम्ही पण घ्या ना. तेव्हा इकडे आता बॉस म्हणत असतात, नाही नको नको, मला नको, कारण का कसं आहे ना, मला शुगर आहे, मी खाऊ नाही शकत. तेव्हा मानसी म्हणते, नाही सर तुम्ही खाऊ शकता, कारण का याच्यामध्ये आम्ही साखर अजिबातच घातलेली नाही आहे. आम्ही याच्यामध्ये घातलेलं आहे ते म्हणजे आम्ही गूळ पण नाही घातला आहे. याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आहेत आणि त्याचबरोबर खजूर आहे, म्हणजे त्याचा गोडवा आम्ही इथे फ्रूट्सने मॅनेज केलेला आहे आणि शरीरासाठी खूपच जास्त पौष्टिक हे लाडू असतात.
खूपच जास्त छान पद्धतीने बनवले जातात. तुम्ही खाऊन तर बघा. तेव्हा तेजस म्हणतो, "हां, घ्या ना घ्या, तुम्ही पण घ्या." तेव्हा इकडे सगळेजण आता त्यातला एक एक लाडू घेतात आणि खाऊन बघतात. सगळ्यांना खूपच जास्त ते तहान लाडू आणि भूक लाडू हे आवडलेले असतात. तेव्हा इथे आता सगळ्यांनी खाल्ल्यानंतर इथे बॉस म्हणत असतात, की "एवढे छान लाडू तुम्हाला बनवता येतात, मग तुम्ही याचा बिझनेस का नाही सुरू करत?" तेव्हा मानसी म्हणते, की "आम्ही जर याचा बिझनेस सुरू केला, तर तुम्ही सगळेजण मला ऑर्डर द्याल का?" तेव्हा सगळेजण म्हणतात, "का नाही देणार? अहो, असे पौष्टिक लाडू जर घरामध्ये असतील, तर चांगलीच गोष्ट आहे ना." तेव्हा इकडे जर आत्ता लाडू असते ना, तर आम्ही आत्ता ऑर्डर दिली असती, असं सुद्धा सगळेजण म्हणतात. तेव्हा इकडे मानसी म्हणते, "आहेत ना लाडू." तेव्हा तेजस मानसीला म्हणत असतो, "कुठे आहेत लाडू? आता हे पण संपवताय की काय?" तेव्हा मानसी म्हणते, "नाही, हे तुमच्यासाठी आहेत, तुम्ही खा. बाकीच्यांसाठी आहेत ना." आणि ती सूरजदादा अशी हाक मारते. तेव्हा इकडे ऑर्डर जर आता असती तर आताच दिली असती असं म्हणणाऱ्यांनी आता लाडू खरेदी करण्यासाठी पुढाकार घेतलेला असतो. तेव्हा इथे सूरज लाडूची पिशवी घेऊन मानसीबरोबर आलेला असतो, पण तो बाहेर उभा असतो. जे लोक ऑर्डर देतील त्याला ते लाडू लगेच द्यायचे असं मानसीने ठरवलेलं असतं. त्याच्यामुळे इथे तहान लाडू, भूक लाडू जे काही बनवलेले असतात, सूरज तिची मदत करत असतो. तेव्हा इथे सूरज म्हणत असतो, "अगं पण हे लाडू विकायला आपण बाहेर जायचं?" "नाही नाही, बाहेर गेल्यानंतर गर्दी असणार, मला भीती वाटते." तेव्हा मानसी म्हणते, "पण सूरजदादा, किती दिवस असं घरामध्ये तुम्ही बसून राहणार आहात? आपल्याला गीता वहिनीला परत आणायचं आहे ना." तेव्हा सूरज म्हणत असतो, "पण गायत्री वहिनी." तेव्हा मानसी म्हणत असते, "तुम्हाला काय महत्त्वाचं आहे? गायत्री वहिनी महत्त्वाचे आहेत की गीता वहिनी सांगा बरं? हे बघा, गीता वहिनीला जर घरात आणायचं असेल तर तुम्ही स्वतःच्या पायावरती उभं राहणं जास्त गरजेचं आहे. कळते ना तुम्हाला? तेव्हा तुम्ही आता मला मदत करा, काम करा आणि ही भीती सोडा बरं. किती दिवस घरामध्ये बसून राहणार आहात? चला माझ्याबरोबर तुम्हीसुद्धा." तेव्हा इथे मानसी म्हणते, "या ना सूरजदादा, इकडे या." तेव्हा सूरज घाबरत असतो. मानसी त्याच्याजवळ जाते आणि अगदी आपल्या भावाला जसं हाताला धरून आतमध्ये घेऊन यावं आणि त्याची भीती घालवावी, तसं मानसी करते. ती जाऊन सूरजचा हात पकडते आणि त्याला आतमध्ये घेऊन येते आणि म्हणते, "हे आहेत आमचे सूरजदादा, म्हणजे सूरज दिनकर प्रभू, हो की नाही?" त्याच्यानंतरला इकडे, "आम्ही आता हे लाडू बनवलेले आहेत. आम्ही बिझनेस करायचंच ठरवलं आहे. पण आम्हाला वाटलं तुम्ही ऑर्डर देताय की नाही. पण तुम्ही जर ऑर्डर दिली, तुम्ही किती किती खाणार याची, तर मग आम्ही तुम्हाला हे लाडू द्यायला तयार आहोत." तेव्हा इकडे आता सूरज दिनकर प्रभाकर प्रभू असं नाव ऐकल्यानंतर इथे तेजसचे बॉस म्हणत असतात, की "यांना तर मी ओळखतो." तेव्हा तेजस म्हणतो, "सूरजदादा, हे माझे बॉस." आणि त्यांची ओळख करून देतो. तेव्हा इथे बॉस म्हणत असतात, की "अहो, हे तर सूरज प्रभाकर प्रभू, म्हणजे मला माहिती आहे. अहो, यांची लेखणी मी स्वतः वाचली आहे ना वृत्तपत्रांमध्ये. किती छान पद्धतीने हे लेख लिहितात. मग तुम्ही आता का लेख लिहित नाही सांगा ना?" तेव्हा इकडे सूरजचे हात हळत असतात. तेव्हा इकडे आता काका म्हणत असतात, की "काय झालं? तुमचे हातपाय कसे हलतायत? तुम्हाला भीती वाटते का?" तेव्हा तेजस म्हणत असतो, "नाही, असं नाही आहे. बऱ्याच दिवसांनी तो घरातून असा बाहेर पडला आहे ना, तेव्हा तो थोडासा घाबरला आहे, बाकी काही नाही." तेव्हा इकडे आता मानसी तेजसला धीर देते, कारण इतक्या दिवसानंतर सूरज बाहेर पडलेला असतो आणि ते सुद्धा ऑर्डर घेऊन काम करण्यासाठी. तेव्हा इथे तेजसला सुद्धा मानसीचा खूप जास्त अभिमान वाटतो, कारण इथे सूरज सगळ्यांना आता लाडू देत असतो. मानसीने सांगितलेलं असतं, की "सर, इथे आता प्रत्येक पाकिटामध्ये 5 लाडू आहेत आणि प्रत्येक पाकिटाचे ₹50. ज्याला जितके घ्यायचे असतील तो घेऊ शकतो." तेव्हा इथे कोण 3 पॉकेट घेतं ते ₹150 देतं, कुणी 2 घेतं ₹100 देतं, कुणी 1 घेतो ₹50 देतो, कुणी 5 घेतो. असे जेवढे पैसे होत असतात तेवढे पैसे सगळेजण देत असतात आणि लाडू खरेदी करत असतात. एवढे पौष्टिक आणि छान लाडू, ज्यांचं नाव आहे तहान लाडू, भूक लाडू, ज्याच्यामध्ये घरामध्ये जेवढं काही आहे तेवढं पौष्टिक आपण मिक्स करून, एकत्र करून त्याचे लाडू आपण बनवू शकतो आणि ते लोकांना इतके आवडतात, की त्याचा आता बिझनेस हा माणसाने सुरू केलेला असतो आणि तिला खूप जास्त इथे त्याचा अभिमान वाटत असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे गायत्री येते आणि म्हणत असते, की "काय चाललंय तुमचं? किती वेळा सांगितलं हे भिकारी लाडू इथे बनवायचे नाही म्हणून. किती वेळा सांगितलं तरी तुमच्या डोक्यात हे शिरत नाही आहे ना? मग आता बघा मी काय करते ते. हे लाडू बनवून तुम्ही बिझनेस करायचं नाही आणि घर चालवायचं नाही. कळलं तुम्हाला?"
तेव्हा ती आता तहान लाडू भूक लाडू याचा डबा उचलते आणि फेकून देत असते. तेवढ्यातच तिथे तेजस आलेला असतो आणि तेजस तो डबा पकडतो. त्याला अजिबात खाली पडू देत नाही. तेव्हा इकडे तेजसने तो डबा पकडल्यानंतर तो आता इकडे गायत्रीकडे बघायला लागतो आणि गायत्री खूपच जास्त घाबरते. तिला माहिती असतं आता उलट उत्तर देण्यासाठी तेजसच नेमका इथे आलेला आहे. तेजसला तिथे डबा धरताना बघून मानसी खूपच जास्त खुश होते.